कोलेस्ट्रॉल वाढले असं समजल्यानंतर अनेक जणांकडून अनेक पदार्थ खाऊ नका, बंद करा असं सांगितलं जातं. पण काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 6 असे पदार्थ जे तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन फूड्स आहेत, त्याच्यावर रिसर्च केला गेलेला आहे. कदाचित तुम्ही हे पदार्थ खात देखील असाल, पण तुम्ही ते योग्य मात्रेमध्ये आणि योग्य प्रकारे खाणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून हे सगळे पदार्थ जाणून घेण्यासाठी, बरोबरच ते कसे खायचे आहेत ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. आजकाल आपण जर बघितलं तर 10 पैकी 7 जणांना कोलेस्ट्रॉलची समस्या ही दिसत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी तरुणांमध्ये देखील ही समस्या वाढताना दिसत आहेत किंवा अगदी आपल्याला जे बारीक दिसतात अशा लोकांमध्ये देखील कोलेस्ट्रॉल वाढलंय असं आपल्याला दिसून येतंय. आणि मग अशा वेळेला आपण काही ना काही पथ्य सुरू करतो, काही पदार्थ कमी करतो. पण काही पदार्थ हे योग्य मात्रेमध्ये खाल्ल्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. बघूयात हे पदार्थ कोणते आहेत. सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे ओट्स आणि बार्ली. हे एवढं विशेष महत्त्वाचं काय आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या बीटा ग्लुकॉन नावाच्या एका डायटरी फायबरमुळे हे महत्त्वाचं ठरतं. कोण जे फायबर आहे ते पोटामध्ये गेल्यानंतर आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलला जाऊन चिकटतं आणि ते कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी मदत करतं. बरोबरीनेच एक प्रीबायोटिक आहे, म्हणजेच आपल्या पोटामध्ये जे चांगले बॅक्टेरिया आहेत जे पचनासाठी मदत करतात, जे गुड गट बॅक्टेरिया आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. त्यांचं प्रमाण चांगलं ठेवतं आणि त्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होतं आणि परिणामी चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आपलं फॅट मेटाबॉलिझम आहे ते चांगलं होतं. म्हणूनच ओट्स आणि बार्ली हे खाण्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला इन्स्टंट ओट्स हे खायचे नाही आहेत, तर तुम्हाला स्टील कट ओट्स किंवा रोल्ड ओट्स जे मिळतात त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही साधारणतः 30 ग्रॅम हे ड्राय रोल्ड ओट्स किंवा स्टील कट ओट्स आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये त्याचा चिला, त्याचा डोसा, उपमा किंवा पोह्याप्रमाणे बनवून खाऊ शकता. त्याचं पॉरेज करू शकता आणि त्याचा वापर हा करू शकता. बार्ली देखील आपण साधारणतः 30 ते 40 ग्रॅम बार्ली आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा वापर आहे ते तुम्ही सूपमध्ये बनवण्यासाठी किंवा अशा पद्धतीने करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही ओट्सचा वापर जर कराल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे फिश, म्हणजेच मासे. माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे चांगल्या मात्रेमध्ये असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. विशेषतः ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करतं. रिसर्चमध्ये दिसून आलंय जर तुम्ही योग्य प्रकारे किंवा योग्य मात्रेमध्ये जर मासे खाल्ले तर तुमचं 25 ते 30% ट्रायग्लिसराईड आहे ते कमी होण्यासाठी मदत होतं. यासाठी तुम्ही साल्मन, मॅकरल, ट्राउट यासारखे मासे आहेत ते खाऊ शकता. याच्यामध्ये असणारं जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे ते इन्फ्लमेशन कमी करतं आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं आणि तुमची हार्ट रिस्क आहे ते कमी करतं. पण हे मासे तुम्ही कशा पद्धतीने खाताय आणि किती प्रमाणामध्ये खाताय हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. यासाठी तुम्हाला जे मासे खायचे आहेत ते तुम्हाला स्टीम फिश किंवा जे आमटीमधले मासे असतात किंवा अगदी कमी तेलावर ग्रिल केलेले मासे आहेत अशा पद्धतीने मासे खायचे आहेत. किती प्रमाणामध्ये खायचे आहेत तर आठवड्याला 2 सर्विंग म्हणजे साधारणतः 150 ते 220 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये मासे तुम्हाला आठवड्यामध्ये खायचे आहेत. या पद्धतीने मासे तुम्ही जर खाल तर तुम्हाला ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील. मग व्हेजिटेरियन लोकांनी काय खायचं आहे ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहेच. तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे हिरवे मूग किंवा ग्रीन ग्रॅम. हा एक पॉवरफुल फूड आहे पण तेवढाच अंडररेटेड आहे, म्हणजेच आपण तेवढ्या प्रमाणामध्ये याचा वापर हा करत नाही. हिरवे मूग हे पचायला अतिशय हलके असतात आणि त्याबरोबरच याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रथिन आहेत, उत्तम अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपलं इन्फ्लमेशन कमी करतात, हार्ट रिस्क कमी करतात आणि याच्यामध्ये असणारं जे सोल्युबल फायबर आहे ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. ग्रीन ग्राम किंवा हिरवे मूग यालाच क्वीन ऑफ पल्सेस असं देखील म्हटलं जातं ते याचमुळे. याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर साधारणतः 1 बाउल म्हणजे साधारणतः 100 ग्रॅम जे वाफवलेले मूग आहेत ते तुम्हाला खायचे आहे. ते तुम्ही सॅलडमध्ये खाऊ शकता, भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा या मुगाचा तुम्ही चिला किंवा डोसा असं बनवून तुम्ही ब्रेकफास्टमध्ये देखील याचा वापर हा करू शकता. मुगाचा तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जेवढा जास्तीत जास्त समावेश कराल तेवढं तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होईल.
पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे वॉलनट आणि आल्मंड म्हणजेच अक्रोड आणि बदाम. हे ड्रायफ्रुट्स आहे, याच्यामुळे चरबी वाढेल म्हणून घाबरून जाऊन ते टाळण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण याच्यामध्ये असणारे जे गुड फॅट्स आहेत ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत जे इन्फ्लमेशन कमी करून हार्ट रिस्क तुमची कमी करतात. फक्त ते योग्य प्रकारे योग्य मात्रेमध्ये खाणं हे गरजेचं आहे. हे कसे खायचे आहे तर 4 ते 5 भिजवलेले बदाम आणि 2 ते 3 भिजवलेले अक्रोड आहेत ते तुम्ही सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे साधारणतः 4 ते 5च्या वेळेला देखील तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये हे जर ठेवाल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होईल. पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया. हे व्हेजिटेरियन लोकांसाठी, शाकाहारी लोकांसाठी ओमेगा 3चा एक उत्तम सोर्स आहे, पण 80% लोक याचा वापर हा योग्य पद्धतीने करत नाहीत. ह्या अळशीच्या बिया आहेत तुम्हाला भाजून क्रश करून त्या पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला खायच्या आहेत. साधारणतः 2 चमचे तुम्ही हे खाऊ शकता. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रकारचं असतं जे तुमची हार्ट रिस्क कमी करतं आणि LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी मदत करतं. हे 2 चमचे क्रश केलेल्या ज्या अळशीच्या बिया आहेत त्या तुम्ही जेवणानंतर बडीशेप बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही जर एखादा पदार्थ बनवत असाल जसं की सॅलड आहे, थालीपीठ आहे तर त्याच्यामध्ये देखील टाकून तुम्ही याचा वापर हा करू शकता. रोजच्या रोज खाण्यामुळे तुम्हाला याचा फायदा हा नक्की मिळतो. शेवटचा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे पेक्टिन रिच फ्रूट्स. आपण फळं ही नेहमी खातच असतो, पण आपल्यासाठी योग्य असणारी फळं जर आपण खाल्ली तर त्याचा फायदा हा आपल्याला जास्त मिळतो. या फळांमध्ये असणारं जे पेक्टिन आहे ते आतड्यांमध्ये जाऊन त्याचं एक जेल तयार होतं आणि ते कोलेस्ट्रॉलला जाऊन चिकटतं आणि हे कोलेस्ट्रॉलला शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. हे जे पेक्टिन आहे ते आपलं डायजेशन चांगलं करतं आणि त्यामुळेच आपलं मेटाबॉलिझम वाढायला, फॅट मेटाबॉलिझम वाढायला देखील आपल्याला मदत होतं. हे पेक्टिन रिच फ्रूट्स कुठले आहेत तर त्याच्यामध्ये सफरचंद आहे, गोवा आहे, पेर आहे, बरोबरीने जे आंबट फळं आहे जसं की संत्र, मोसंबी ही जी फळं आहेत ती आपल्याला फायदा देतात. पण महत्त्वाचं आहे ही फळं आपल्याला अख्खीच्या अख्खी खायची आहे, त्याचा ज्यूस वगैरे बनवून खायचा नाही आहे. हे किती प्रमाणामध्ये खायचे आहे तर साधारणतः 1 ते 2 फळं ही तुमच्या रोजच्या रोज पोटामध्ये गेली पाहिजे. हे तुम्हाला मधल्या वेळेमध्ये खायचं आहे म्हणजे साधारणतः 10 ते 11च्या दरम्यान की ज्या वेळेला आपल्याला नाश्ता करून थोडासा वेळ झालेला असतो आणि जेवणासाठी थोडासा वेळ बाकी असतो त्यावेळेला तुम्ही जर ही 1 ते 2 फळं जर खाल तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की होईल. हे जे 6 पदार्थ मी सांगितलेले आहेत ते सायंटिफिकली प्रूव्हन फूड्स आहेत की जे तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. फक्त त्याचा वापर नेहमीच्या जेवणामध्ये, नेहमीच्या तुमच्या खाण्यामध्ये हा ठेवणं हा गरजेचा आहे. तुम्हाला यापैकी कुठले पदार्थ माहिती होते, तुम्ही ते अगोदर खात होतात का आणि ते योग्य पद्धतीने खात होतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बरोबरीनेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही कोणते अजून वेगळे उपाय करता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.